नवीन मराठी चित्रपटांबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रेक्षक जल्लोष चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा व अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हाय हॅलो फ्रेंड्स, तुम्ही तर मला ओळखलंच असेल. अगदी बरोबर ओळखलात. मी उर्मिला जगताप, श्री सार्थक पब्लिसिटी प्रस्तुत प्रेक्षक जल्लोष मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा एपिसोड आहे आदर्श इंजिनिअरिंग कॉलेज विटा येथे. चला तर सुरू करूयात आपला लाडका शो, ज्याचं नाव आहे सांगा ना राव. सो लेट्स गो. माझा पहिला प्रश्न असा आहे, बालक पालक या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? कोणत्या ग्रुपला येत आहे? आपण इकडे जाऊयात, बी ग्रुपला. रवी जाधव. रवी जाधव, अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या. माझा दुसरा प्रश्न असा आहे, सातच्या आत घरात या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? गर्ल्स. ठीक आहे, काही हरकत नाही. मी पुढचा प्रश्न विचारतेय. लय भारी या चित्रपटात संग्रामची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचं नाव काय? गर्ल्स. कोणालाच नाही येत. माहेरची साडी या चित्रपटात अलका कुबलच्या भावाची भूमिका करणारा अभिनेता कोण? सांगणार? कोण सांगणार? सांग. अजिंक्य देव. अजिंक्य देव, अगदी बरोबर उत्तर आहे. मुलींनी 3 प्रश्नापैकी माझ्या एका प्रश्नाचा अचूक उत्तर दिले. मुलांना 2 प्रश्न विचारून झालेत. माझा तिसरा प्रश्न मुलांना असा आहे, उलाढाल या चित्रपटातील मोरे या गाण्याचे गायक कोण? तुझं नाव? कदम अनिकेत. सांग उत्तर. अजय अतुल. अजय अतुल, अगदी बरोबर उत्तर आहे. मुलांना 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांचा अचूक उत्तर दिले. आता आपण जाऊयात मुलींकडे. मुलींना माझा चौथा प्रश्न असा आहे, जबरदस्त या चित्रपटातील प्रमुख भूमिका करणारा अभिनेता कोण? सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव. भरत जाधव. भरत जाधव. चुकीचं उत्तर आहे. काही हरकत नाही, आपण मुलांकडे जाऊया. मुलांना माझा चौथा प्रश्न मी विचारते, तयार आहात ना? माझा चौथा प्रश्न असा आहे, 3.5 या चित्रपटाचे दिग्दर्शक येतंय की नाही? माझ्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याच मुलाने मला दिलं नाहीये. माझा 5वा प्रश्न असा आहे, दे धक्का या चित्रपटातील मकरंद अनासपुरेच्या पत्नीचा रोल केलेल्या अभिनेत्रीचं नाव काय? स्मिता मांजरे. स्मिता मांजरे. चुकीचं उत्तर दिलेलं आहे. मुलींनी 5 प्रश्नापैकी फक्त एकच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. काही हरकत नाही, आपण मुलांकडे जाऊया. मुलं हो, तुम्हाला 6वा प्रश्न माझा असा आहे, सोनाली बेंद्रे हिने कोणत्या चित्रपटात आयटम सॉन्ग केलंय? कोणाला नाही येते? हा, उठ. काय नाव तुझं? रोहित शेलार. रोहित शेलार. मला उत्तर सांग. मोरया पिक्चर. मुलींसाठी आपण 6वा प्रश्न विचारायला जाऊयात. मुलींना माझा पुढचा प्रश्न म्हणजे 6वा प्रश्न असा आहे, दे धक्का या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेत्याचं नाव काय? शिवाजी साठे. शिवाजी साठे. चुकलेलं उत्तर आहे. आपण मागे जाऊयात, पाहूयात कोणाला येते. हा, तुझं नाव? सुजाता वाघमोडे. उत्तर? शहाजी साठे. शहाजी साठे. मुलांसाठी माझा 6वा प्रश्न मी विचारू का? बरं, माझा 6वा प्रश्न असा आहे, अनुमती या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? 1 मिनिट, आपण इथे जाऊयात. महेश कोठारे. महेश कोठारे. मुलांनी चुकीचं उत्तर दिलंय. मला अलका कुबलचे 3 चित्रपट सांगायचे.
सांग माझं. हळदी कुंकू माहेरची साडी आणि ऊन सावली. हळदी कुंकू माहेरची साडी आणि ऊन सावली. ऊन सावली. 3 पैकी 2 बरोबर आहे, पण काही हरकत नाही. थँक्यू. आपण पुढे जाऊयात. तू सांगणार होतीस. तुझं नाव? तप्पू शिराज मला. हां, मला सांग उत्तर याचं. काळूबाईच्या नावानं सांग मला. माहेरची साडी आणि जन्मठेप. बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजवा. मुलांसाठी माझा 7वा प्रश्न असा आहे, एरे एरे पैसा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? संजय जाधव. संजय जाधव. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न विचारू. माझा पुढचा प्रश्न असा आहे, दुनियादारी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव. कोण? संजय जाधव. संजय जाधव. बरोबर उत्तर आहे. माझा 8वा प्रश्न मुलांसाठी असा आहे, शर्यत या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? सांग. सचिन पिळगावकर. चला आपण मुलींकडे जाऊयात. मुलींना तुम्हालाही आता 8वा प्रश्न असा आहे, मितवा या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर कोण? लास्ट. ओके, सांग. अजय अतुल. अजय अतुल. चुकीचं उत्तर आहे यार. माझा 9वा प्रश्न असा आहे, अजय अतुलचे मला 3 गाणे सांगायचे. अजय अतुलचे 3 गाणे. याड लागलं. सैराट. याड लागलं. सैराट झालं जी. सैराट झालं जी. आणि झिंगाट. आणि जिंगा. यार खूप मज्जा येणार आहे. आता आपण जाऊयात मुलींकडे. मुलींना माझा 9वा प्रश्न असा आहे, हिरवं कुंकू या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण म्हटलीस? तेजा देवकर. तेजा देवकर. बरोबर उत्तर आहे. दोन्ही ग्रुपला मी 9 प्रश्न विचारले होते. मुलींच्या ग्रुपने मला दिले आहेत 9 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं. आणि मुलांनी सुद्धा 4 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. दोन्ही ग्रुपमध्ये टाय झालेला आहे. तर आपण शेवटचा प्रश्न विचारणार आहोत. मुलांसाठी माझा शेवटचा प्रश्न असा आहे, यंटम या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर कोण? ओ, कोई बात नाही. आता मुलींना आपण प्रश्न विचारूयात. मुलींना माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत आहे की नाही? मुलींना आता तुम्ही तयार आहात? माझा 10वा प्रश्न विचारू का? नक्की. माझा 10वा प्रश्न असा आहे, नागराज मंजुळे यांचा पहिला चित्रपट सांगायचा आहे. हिच्याकडे येऊयात. सांग. पेंड्री. बरोबर उत्तर आहे. तर आजच्या सांगा ना राव या एपिसोडच्या विजेता झाल्या आहेत मुली. आपला सांगा ना राव हा एपिसोड आपण इथेच संपन्न करूयात. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी www.प्रेक्षकजल्लोष.in वर भेट द्या. अधिक माहितीसाठी 9767990707 या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधा. चला, सभासद होत आहे ना लवकरच. प्रेक्षक